नमस्कार, मी डॉक्टर अभिजित. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिवाळ्यामध्ये आपल्याला जर वजन कमी करायचं असेल तर आपण कोणता आहार घ्यावा याविषयी माहिती बघणार आहोत. हिवाळा आला की आपल्याला आठवतं सकाळी गरम गरम पराठा, गोड गाजराचा हलवा आणि सुंदर गरम गरम गोड चहा. पण यामुळे आपलं वजन वाढतं हे आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हिवाळ्यामध्ये हेल्दी पद्धतीने आपलं वजन कसं कमी करावं याविषयी माहिती बघणार आहोत. तर हिवाळ्यामध्ये वातावरण थंड झालेलं असतं आणि शरीर आहे आपलं ते वातावरण मेंटेन ठेवण्यासाठी जास्त प्रमाणामध्ये कॅलरीज खर्च करत असतात आणि यामुळेच आपल्याला वजन कमी करायचं असेल तर हिवाळा हा बेस्ट ऋतू मानला जातो. त्यामुळे आपल्याला जर वजन कमी करायचं असेल तर हिवाळ्यामध्ये प्रयत्न करा, आपलं वजन नक्की कमी होण्यास मदत होणार आहे. तर ह्या हिवाळ्यामध्ये आपण हेल्दी पद्धतीने वजन कमी करत असताना कोणता आहार आपण घ्यावा याविषयीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. चला तर आता जाणून घेऊयात हिवाळ्यामध्ये वजन झटपट कमी करण्यासाठी कोणता योग्य आहार आहे तो. तर सगळ्यात प्रथम आपण हंगामी भाज्या असते गाजर, बीट, मेथी, पालक याचं सेवन तर करायचंच. शेवग्याचे पानं असेल किंवा शेवग्याची शेंग असेल याचं सेवन करायचंय. यामध्ये आपल्याला हाय फायबर, हाय अँटीऑक्सिडंट्स मिळणार आहेत आणि हेच दोन्ही गोष्टी आपलं वजन कमी करण्यास मदत करणार आहे. त्यानंतर ग्रीन टीचं सेवन करायचंय आपल्याला. ग्रीन टी सोबतच आपल्याला अद्रक आणि तुळशीचा चहा याचं देखील सेवन करायचंय. त्याने सुद्धा आपली शरीराची उष्णता कमी होणार आहे, मेटाबॉलिझम बूस्ट होणार आहे आणि आपलं वजन कमी होण्यास मदत होणार आहे. त्यानंतर विविध प्रकारचे व्हेजिटेबल सूप्स असतील त्याचं आपण सेवन केलं पाहिजे. फक्त व्हेजिटेबल सूप आपण ओरिजिनल घरी तयार केलेले असावे. त्यामध्ये कॉलीफ्लावर असेल किंवा आर्टिफिशियल काही क्रीम्स आहेत ते टाकू नये. आपण ऑलिव्ह ऑइल वापरू शकतो किंवा मग काही सूप सोबत आपण व्हेजिटेबल सॅलड किंवा फ्रूट सॅलड खाऊ शकतो. त्यानंतर लसूण आणि हळद बेस्ट मानलं जातं वजन कमी करण्यामध्ये. तर लसण आणि हळद याचं सेवन वजन कमी करण्यासाठी आपण करू शकतो. वजन कमी करत असताना प्रोटीन सुद्धा आपल्या शरीराला गरजेचं असतं. आपण जर मांसाहारी असाल तर अंडी आपण खावी, नाहीतर मग दही, पनीर, मूग डाळ याचं सेवन आपण करावं. त्यानंतर आपण काय टाळायला हवं वजन कमी करत असताना, तर गाजराचा हलवा आपण टाळायचा आहे. कारण गाजराचा हलवा बनवताना आपण साजूक तूप वापरतो, त्याचसोबत साखर वापरतो, त्यामुळे वजन वाढतं त्या गोष्टींमुळे. त्यामुळे गाजराचा हलवा टाळा आणि खायचाच असेल, तुमची इच्छा झालेलीच असेल तर त्यामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये साखर वापर. तूप किंवा तेलापासून बनवलेले जे काही पदार्थ असतील ते आपल्याला टाळायचे आहे. साखर आपल्याला पूर्णपणे बंद केलं तर बेस्टच. साखर खूप कमी खायची आहे. कोल्ड ड्रिंक्स आपल्याला टाळायच्याच आहेत. फास्ट फूड, जंक फूड पूर्णपणे बंद ठेवायचे आहे. आता आपण बघूयात की काही अशा सवयी आहेत की जे आपल्याला हिवाळ्यामध्ये वजन कमी करण्यास मदत करते. तर सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्याचं सेवन करा. त्या कोमट पाण्यामध्ये आपण हवं तर लिंबू पिळून ते सेवन करा. त्यानंतर सकाळी 10 ते 12 मध्ये थोडा एक 15 ते 20 मिनिटं वेळ काढा आणि सूर्यप्रकाशामध्ये जा. तर त्या कालावधीमध्ये जर आपण सूर्यप्रकाशामध्ये गेलो तर आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता दूर होण्यास मदत होणार आहे. त्यानंतर सकाळ आणि संध्याकाळ आपण सूप घ्या आणि आठवड्यातून 2 ते 3 दिवस असं ठरवा की संध्याकाळी मला जेवण करायचं नाही किंवा एकदम लाईट जेवण करायचंय आणि त्यासोबत मला फक्त सूपच घ्यायचं आहे असं ठरवा. तर ह्या गोष्टी करून आपण हिवाळ्यामध्ये आपलं वजन कमी करण्यास मदत होणार आहे. आणि हे करत असताना आपण नियमित सकाळी 45 मिनिटं किंवा अर्धा तास ते 45 मिनिटं चाललं पाहिजे, एक्सरसाइज केली पाहिजे. याने आपल्याला आणखी ऍडिशनल सपोर्ट मिळणार आहे वजन कमी करण्यासाठी. आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ माहितीपूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, डॉक्टर अभिज क्लिनिक ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेवटी महत्वाची टिप्स,
ह्या व्हिडिओचा दुसरा भाग म्हणजेच आपल्याला हिवाळ्यामध्ये हेल्दी पद्धतीने वजन कसं वाढवता येईल याविषयीचा राहणार आहे. तर तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघा.